नमस्कार, मी चंद्रकांत जाधव, संपादक केतकी प्रकाशन. जनमत मंच ह्या यूट्यूब चॅनलवरून आम्ही बाल साहित्यासंदर्भात आपले सण आपले उत्सव या पुस्तकासंदर्भात आपले कार्यकारी संपादक पंकज साळके यांच्याबरोबर चर्चा करत आहोत आणि या पुस्तकासंदर्भातली एक प्रायमरी सुरुवातीची माहिती तुम्हाला देत आहोत. तर पंकज सर, ह्या पुस्तकाची कल्पना आपल्याला कशी सुचली? मुळात आपले सण आपले उत्सव आणि इंग्लिश मधला आपला अवर फेस्टिवल अवर सेलिब्रेशन ही कल्पना सुचण्यामागे मुळात आपल्या स्टाफचा मोठा हात आहे. बरोबर. आपल्या केतकी प्रकाशनचे जेवढा स्टाफ आहे तो स्टाफने मला एकदा सहज म्हटलं की आपण वैचारिक पुस्तिका आणतो, आपण इतरांसाठी लिहितो, इतरांची पुस्तकं प्रकाशित करतो, छापून देतो, सगळं काही म्हणजे मुद्रण वगैरे सगळं. बरोबर. आपण लहान मुलांसाठी काहीतरी आणलं पाहिजे. आणि मला स्टाफ म्हणायचं की तुमचाही एक जो प्रयास होता की बाल साहित्यावरती असं ठोस काहीतरी आपण भविष्यात साहित्य निर्मिती व्हायला पाहिजे, असे केतकी प्रकाशनचा एक मानस आहे. त्या दृष्टीने आपण अनेक गोष्टी केल्या. म्हणजे अगदी लायब्ररी सेट करण्यापासून असेल, ॲप सेट करण्यापासून असेल. बाल साहित्य मराठी साहित्यात इतकंसं आजही म्हणजे या 21व्या शतकात तितकं निर्मिती त्याची नाही आहे ॲज कम्पेअर टू इतर साहित्य. म्हणजे प्रौढ साहित्य, वैचारिक साहित्य, धार्मिक साहित्य या सगळ्याच्या अनुषंगाने बाल साहित्याची मात्रा कमी आहे. बरोबर. तर पण ते दर्जेदार साहित्य असलं पाहिजे. सुरुवात कुठून करायची? तर आपल्या स्टाफ आणि स्वतः आपण एकदा असं बोलता बोलता बोलून गेलात की अरे सणांपासून सुरू करा, उत्सव आहेत आपले. बरोबर आहे. तसं आपण काहीतरी करू. तर मग आता आपण एखाद्या गोष्टीवर लिहिणं, तर मग ते संपादित तुम्ही केलं, नो डाऊट तुम्ही उत्कृष्ट संपादन केलेलं आहे. पण लिहिताना मी असा विचार केला की हिंदी पट्ट्यातील आणि मराठी लेखिका म्हणून, आणि त्यांनी हिंदीत जास्त लिहिलं, मीनाक्षी कुमारी. बरोबर. मीनाक्षी कुमारी लंडनला राहायला आहेत आणि त्यांनी भारत जेव्हा 2014लाच भारत सोडला, त्या तिथे स्थायिक झाल्या मुलीकडे. त्यांच्या वयवर्ष 86. मीनाक्षी कुमारींना मी फोन केला, म्हटलं बाई आपण काय करायचं याच्यावर, बरोबर, काहीतरी आपल्याला ठोस पाऊल. ती बेटा मी काय करू, तुला काय पाहिजे? म्हटलं मला सणांबद्दल असं लहान मुलांना काहीतरी देईल. मीनाक्षी कुमारी यांनी 1975 साली जेव्हा स्त्रीवादी साहित्य महाराष्ट्रामध्ये आलं, स्त्रीवादी चळवळी आल्या, तेव्हा शाळेतल्या मुला मुलींसाठी काहीतरी युनिक, लहान मुलांना बाई काय असते, बाईचं जगणं काय असतं, आई काय असते. आता आपण सिरियल बघतो, आई कुठे काय करते वगैरे वगैरे जे असतात, नको ते सिरियल आपण बघत असतो. पण आई नक्की कोण, आईचा रोल काय, हे सगळं सांगणाऱ्या मीनाक्षी कुमारींनी 75 साली त्या पुस्तिका, लहान लहान पुस्तिका लहान मुलांसाठी आणायच्या आणि त्या फार लिहायच्या. म्हणजे उत्तर महाराष्ट्रात आणि म्हणजे उत्तरेकडे जास्त त्यांचं होतं, इकडे हिंदी बेल्ट मध्ये खूपच त्यांचं लिखाण झालं. ओके. आणि तेव्हा त्या उमेदीच्या काळात त्यांनी खूप लिखाण केलं आणि मला त्यांचंच नाव नेहमी समोर. त्यांनी मला सांगितलं मी तुला लिहून देते, पण बाकीचं मला जमणार नाही, वय परतवे. त्यांना सिलेंडर आहे, ऑक्सिजन सिलेंडर आहे, त्यामुळे त्या जास्त लिहू शकत नव्हतं एका ठिकाणी बसून. लिहिणं हे म्हणजे, आणि ते लहान मुलांच्या अंगाने. मला काय नाव द्यायचं? मग आपले सण आपले उत्सव, फेस्टिवल, सेलिब्रेशन. आणि म्हणून मीनाक्षी कुमारी आणि कुमार पंकज अशा नावाने आम्ही ते लिखाण सुरू केलं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना, तर पहिला सण आमचा काय आहे, तो वैचारिक सण आहे बाबा. 3 जानेवारी सावित्रीबाईंची जयंती. बरोबर आहे. आणि आम्ही क्रिसमसवर एंड केलेला आहे. बरोबर. या देशातल्या भारतीय संस्कृतीमध्ये होतं काय ना, की अनेक आक्रमणं आली, अनेक गोष्टी झाल्या, इथे अनेकांनी राज्य केलं, त्यांचे सण ते होत गेले. बरोबर. इथे पारसी आले, त्यांचा सण आहे पतेती आहे, तोही आपण घेतलेला आहे. इथे मुसलमान इथे होतेच, इथलेच आहेत, ईद आहे, ईद मुबारक आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी
ह्या देशातील बहुजनांच्या संस्कृती पासून अभिजनांच्या गोष्टींपर्यंत हे सगळं आपण कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आणि भाग एक आहे हा. येणाऱ्या काळामध्ये याचा भाग 2ही होईल. विशेषतः असं ह्या दोन्ही पुस्तकांना जर तुम्ही पाहिलं तर ही दोन्ही पुस्तकं लोकांना वाटेल हे मराठी पुस्तक आहे, इंग्लिश पुस्तक आहे आणि मग बाबा हे याचं ट्रान्सलेटर आहे. नाही, दोन्ही पुस्तकं ही स्वतंत्रपणे लिहिलेली आहेत. लेखक सारखेच असले तरी स्वतंत्रपणे आम्ही लिहिलं. हे फार काम केलं, जवळजवळ 8 महिने ह्या पुस्तकावर काम झालेलं आहे. बरोबर. म्हणजे मला आठवतंय की सप्टेंबर 2024 मध्ये याची पहिला आपण मांडणी केली आणि आपण याचं शीर्षक ठरवलं. तिथपासून आपण वेगवेगळ्या गोष्टींना आणि मग कसं जायचं तर मग आपण इंग्रजी कॅलेंडरच्या माध्यमातून आपण हे करायचं जानेवारी ते डिसेंबर. पण आपण आपले मराठी सणही घालवायचे नाहीत. बरोबर. सण मुळात शेतकऱ्यांचे असतात. शेतकरी पुरोपुरी सण साजरी करत असते. सणांना आता फार एक मोठं हे आलेलं आहे, वळण आलेलं आहे, एक भांडवली वृत्ती आलेली आहे सणांना. पैसा आणि कमर्शियल झालेत सण. पण सण हे तळागाळात जर बघितलं ना तर हे सर्वसामान्य साजरी करतात एकत्र येण्यासाठी, एकमेकांचे विचार देण्यासाठी. तर मला असं वाटतं की सण तशा अर्थाने बघितले पाहिजे. म्हणून तुम्ही पुस्तक जर बघितलं तर त्याच्यामध्ये दिवाळी साजरी करणारी त्याच्यामध्ये एक मुलगी मुस्लिमही आहे आणि तो एक मुलगा जो आहे जो दुसऱ्या समाजातला आहे तो तिला समजवतोय, सांगतोय की नक्की दिवाळी कशी असते. बरोबर. ती म्हणते हो आम्हाला माहिती, आम्ही पण दिवाळी साजरी करतो वगैरे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंद असं म्हणतात की विवेकानंदांची भूमिका अशी होती की हिंदू मुस्लिम ऐक्य नको, समन्वय हवा. बरोबर आहे. बरोबर. ऐक्य असून उपयोग काय, शेवटी तिथे ते दोघं काय म्हणणार, ही खुर्ची माझी ती खुर्ची त्याची, विभागणी होते त्यामध्ये. तिथे ऐक्य काही नसतं, खोटे शब्द येते. समन्वय असला पाहिजे. तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींचं शेअरिंग असलं पाहिजे. ते सांगणारं हे पुस्तक आहे. आणि वाचन संस्कृतीचं हे पुस्तक केवळ पुस्तक स्वरूपात नाही, आम्ही लेटेस्ट आहोत. केतकी प्रकाशनाचं म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो की तुमच्या मार्फत लोकांना सांगतो, तुम्हाला माहितीच आहे. पण हे पुस्तक डिजिटल स्वरूपात येणार आहे, ऑडिओमध्ये येणार आहे. महाराष्ट्रातले काही नामवंत व्हॉइस आर्टिस्ट याच्यामध्ये काम करणार आहेत आणि ते याच्यामध्ये व्हॉइस देणार आहेत. अगदी रेडिओ जॉकीचा जसा आवाज असतो तसा आवाजही आपल्याकडे आहे. तशी मंडळी आपल्याकडे आहेत, त्याच्यावर काम करणार आहेत आणि त्यांचं व्हॉइस आपण ह्याला देणार आहेत. गायक मंडळी आहेत, बरीचशी लोक आहेत ज्यांना माहिती आहे की ह्या फील्डमध्ये काय केलं पाहिजे. ती माणसं याच्यामध्ये त्यातले त्यात ते तरबेज लोक आपल्याकडे आर्टिस्ट खूप आहेत जे प्रतिष्ठित कामं करून झालीत समाजामध्ये. ती लोक आपल्याला व्हॉइस देणार आहेत. हा सगळा एक हे आहे. एवढंच आहे की हे पुस्तक बनवण्यामागे एवढं संस्कृती जपणे. वाचन संस्कृती तेव्हाच जपेल जेव्हा आम्ही आमची संस्कृती पण जपू. ॲज अ एथिस्ट मी सण साजरे करत नाही, पण दुसरा कोणी साजरे करतोय म्हणून त्याच्या संविधानिक मूल्यांवरती आमचा आक्षेप नाही. साजरे केले पाहिजेत लोकांनी. आणि सण हे लोकांना एकजूट करण्यासाठी असतात. ते प्रेम शिकवतात, द्वेष शिकवतात. बरोबर बरोबर. ही भूमिका आहे. हे मुलांसाठी पुस्तक कसं उपयुक्त आहे असं आपल्याला वाटतं? मुद्दा आहे की मुलांसाठी म्हणण्यापेक्षा 21व्या शतकातल्या मुलांपेक्षा आता लोक खूप ते सोशल मीडियाला चालतंय. जनरेशन झेड, जेन झी, आणि आता हे पुढचा आणखीन एक पिढी आहे म्हणजे त्याच्या पुढे गेलो आपण. तर आताशी मुलांना सण म्हणजे काय वाटतं, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणं, स्टोरीला स्टेटस ठेवणं किंवा काहीतरी वेगळं काहीतरी करणं किंवा काय त्या निमित्ताने बाहेर फिरायला जाणं, बस. सण साजरे कसे करायचे असतात, अगदी मकर संक्रांती त्याच्यामध्ये तुम्ही घेतलं, मकर संक्रांतीमध्ये आपण काय करतो, थंडीचा आस्वाद घेतो. बरोबर. छान गोड पदार्थ खातो ज्याच्यावर आपल्याला उष्णता मिळते, ऊब मिळते आणि पतंग उडवण्या एवढ्या सुंदर वातावरणात करेक्ट आनंद आहे. मला असं म्हणायचंय, आताच्या पिढीतल्या किती लोकांनी पतंग उडवली, इव्हन माझी पिढी देखील, आम्ही रीड पकडलेत.
तो मांजा देऊन त्याला कशी हे करायची ते मलाही आता अवघड होतं. म्हणजे आम्ही नाही करू शकत. लोप पावत चालल्यात सगळ्या गोष्टी. किंवा विशिष्ट अहमदाबादमध्ये किंवा इकडे तिकडे मोठा एवढ्याच पतंग ठिकाणी उत्सव फक्त उत्सव होतो. होतो. बरोबर. देशभर त्याचं काय. येणाऱ्या काळात पतंग याला पतंग म्हणतात. बघा, आई शिकवते बाळाला, याला पतंग असा असा असतो, तो षटकोनी असतो, त्रिकोणी असतो, चौकोनी असतो, व्हॉट एव्हर जे काही आहे, त्याचा मांजा असा असतो. रे घेऊ दे हातात, हात जरा कापू दे, समजेल मांजा कसा असतो. अनुभव कधी घेणार. खरंय खरंय. ते सगळं ह्याच्यातून दिलेलं आहे की हे मुलांनी, आणि ती मुलं दाखवतायत, खेळतायत, ते कसं आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण ते मांडलेलं आहे. मुलांना आपण सोप्या भाषेत क्रांतीबा सांगितलेत, महात्मा फुले. आपण मुलांना सोप्या भाषेत शिवाजी महाराज सांगितले. महाराज कसे होते, कुठून प्रेरणा मिळाली, बाळ शिवाजी कोण होता, हे लोकांना फार कळणं महत्वाचं आहे. म्हणून तो मुलांसाठी आपण आणलेला आहे. पण हे सण आणि उत्सव असं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं सुचलं? म्हणजे आता याच्यामध्ये असं म्हणाल की सण आपण साजरे करतो, उत्सवांना आपण उत्साहाने साजरं करतो. सण म्हणजे एक आपली अभिरुची परंपरा म्हणून साजरे करतो. उत्सव हे निर्माण होतात. लक्षात घ्या, मी फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे आजकाल लोकांना वाटतं सण आणि उत्सव काय एकच असतं. नाही, उत्सव हे दिवसेंदिवस निर्माण होतात. सावित्रीबाईंचा जन्म झाला, आमच्यासाठी उत्सव आहे तो. खरंय. जिजामातांचा जन्म झाला, आमच्यासाठी उत्सव आहे तो. प्रेरणा आहे ती एक प्रकारची. शिवराज्याभिषेक झाला, शिवाजी महाराजांचा जन्म झाला, आमच्यासाठी उत्सव आहे तो. खरंय. शिवराज्याभिषेक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाला, आमच्यासाठी उत्सव आहे तो. महात्मा फुल्यांचा जन्म झाला, आमच्यासाठी उत्सव आहे. अगदीच बरोबर आहे. बाबासाहेबांचा जन्म झाला, अरे ते जन्म झाला म्हणून संविधान निर्मिती आहे. खरंय ते खरं. आणि आमच्यासाठी उत्सव आहे. शाहू महाराजांचा जन्म झाला, आमच्यासाठी उत्सव असला पाहिजे. अगदी बाबासाहेब म्हणतात की शाहू महाराजांची जयंती ही दिवाळी दसऱ्यासारखी साजरी करा. ते का म्हटलं जातं? हो, उत्सव आहे. आणि मला असं वाटतं की सण तुम्हाला समृद्ध होण्यासाठी नेतात आणि उत्सव तुम्हाला सुसंस्कृत करतात. सण तुम्हाला समृद्ध करतात. छान मस्त वस्तू विकत घेतो आपण, खातो छान छान. मला असं वाटतं सण हे ना त्यांच्याबरोबर साजरे केले पाहिजेत ज्यांनी कधी सणांचा उपभोग घेतला नाही. त्यांच्याबरोबर साजरे केले पाहिजे सर्व समाज. अगदी 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 तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत. खरंय ते. आणि उत्सव आहे ना, ही रुजवण्याची भूमिका आहे. सण साजरे होतात, उत्सव रुजवले पाहिजेत सर्वसामान्य, असं मला वाटतं. म्हणून आपण हे पुस्तक त्या अँगलने आपण फार विचार केला. म्हणजे मी आणि तासन तास मी फोनवरती मीनाक्षीबाईंशी बोललो फोनवर. बरोबर. आणि त्या म्हणाले की काय माहिती, मी कधीच ऑक्सिजन सिलेंडर कोणाशी बोलली नाही, तुझ्याशी बोलावं असं वाटतंय, आपण हे चांगलं काम करतोय. खरंय. आणि त्यांनी आता त्या बेड रेस्ट आहे त्यांना, म्हणजे नो डाऊट माहित नाही, पण त्या मला म्हणाल्या पंकज हे कदाचित माझ्याकडचं शेवटचं पुस्तक असेल. असं आहे. आणि माझ्यातनं प्राणी आलं की त्या व्यक्तीकडनं झालं ते, आणि त्यांना डेडिकेटेड आहे पुस्तक, असं मला वाटतं. हो, असं सुंदर असं. यातील तुमचा आवडता सण कोणता आहे असं वाटतं तुम्हाला? यातील माझा आवडता सण मी सांगेन की दिवाळी. म्हणजे सण उच्चारला म्हणून, उत्सव उच्चारलं तर मी सांगितलं असतं दुसरं काहीतरी, पण सण दिवाळी. कारण की दिवाळी ह्या सणामध्ये ना जी शाहिदा आहे त्याच्यामधली, ती सणाचं महत्व सांगते. त्या दिवाळीचं शाळेमध्ये शिक्षिका म्हणते की दिवाळीवरती बोला, हे द्या, म्हणजे तुमचं वक्तृत्व स्पर्धा, ती त्याच्यावर बोलते. गुड. आणि ते म्हणजे तुम्ही वाचायला ते खेळून ठेवणार आहे, म्हणजे ते सगळं लिखाण असं. आणि ते वाटतं अरे हे आपलंच आहे. मोठे पण वाचू शकतात, लहानांचं असं नाही पुस्तक, मोठ्यांनाही वाचण्यासारखं आहे, मनोरंजक आहे. पण तितकंच ते जाणून घेणार आहे की अरे याच्यावरती दिवाळी इथे देशात तुम्ही बघितली ना की प्रत्येक समाज, जैन, शीख, मुस्लिम, हिंदू, बौद्ध, सगळे पारशी, अगदी तळागाळातले आदिवासी देखील हा सण साजरा करतात. खरं. आणि तो शेतकऱ्याचा सण आहे. म्हणून मग दिवाळी सण खरंच तो रोषणाईचा सण आहे, आणि तो आपल्याला बरंच काही देऊन जातो.
वाचन संस्कृती आणि हे आपलं महोत्सव ह्या पुस्तकाशी काय संबंध आहे असं तुम्हाला वाटतं या सगळ्या ह्याच्यात? आवड निर्माण होणं. सण आणि उत्सव लोकांच्या जिव्हाळ्याचे असतात, जवळचे असतात, इथले असतात. सण म्हणजे त्यांना एक संस्कृती वाटते, आहेच म्हणा. उत्सव हे प्रत्येकाच्या मान्यतेचे असतात आणि ते त्यांनी केले पाहिजेत. आणि मला असं वाटतं आपण ते जर पहिल्यांदा आणलं तर किमान ही सुरुवात होईल त्या गटात, त्या वर्गात, त्या वयोगटात जाण्याची, की तुम्ही हे वाचा, बरोबर. हे वाचलं पाहिजे, हे सगळं आपण अभ्यासलं पाहिजे असं. म्हणून आपण वाचन संस्कृतीला त्याचा महत्वाचा पाठ मानतो. पालक आणि शिक्षकांनी हे पुस्तक मुलांना कसे वापरावे असं तुम्हाला वाटतं? महत्वाची गोष्ट आहे की पालकांनी हे वाचून दाखवावं आणि लोकांपर्यंत. मुलांना पहिला कसं आहे की लगेच वाचनाची गोडी कुणाला लागत नाही. बरोबर. आपण हातात घेतलं पाहिजे, आपल्यासाठी पुस्तक घ्या, वाचून दाखवा आणि त्याला सांगा हे बाळा हे बघ कसं. आणि तुम्ही बघितलं ते क्वालिटी, पेपर ऑफ क्वालिटी पिक्चर्स हे खूप सुंदर सुबक रीते आपण म्हणजे काम खूप केलेलं आहे. सुबक आहेत. आणि मग हे सगळं असेल ना तर मग त्यांना इंटरेस्टनी तो इंटरेस्ट क्रिएट करायचं काम ते शिक्षकाचं आणि पालकांचं आहे. पालकांचं आहे. बरोबर. ते महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ते त्यांनी अप्रोच ठेवला तरच पालकच, आई वडील आणि शिक्षक हेच असतात, हे तीनच शिक्षक आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमच्यामध्ये बरंच काही रुजवू शकतात नवी पिढीमध्ये. आणि ते आहे तसं आहे. पुढच्या पुस्तकासाठी काय आपल्या कल्पना आहेत? लोकराजा शाहू महाराज हे लहान मुलांसाठी आणायचंय. गुड. शाहू महाराजांवरती फारसं बोललं जात नाही लहान मुलांकडे. आणि आपल्याला शाहू महाराजांनी केलेली कामं, म्हणजे मी असं म्हणतो त्या माणसाने 1 रुपये, 1.5 रुपये, 2 रुपयाचा जर दंड लावला नसता त्या काळी 120 वर्षापूर्वी, 110 वर्षापूर्वी नसता लावला तर कदाचित आत्ताची पिढी शिकलीच नसती. ती खरं. पहिली पिढी शिकायला लागली ना बहुजनांची, सगळ्यांची, सर्वसामान्यांची, तळागाळातल्या माणसांची, बिकॉज ऑफ दॅट पर्सन लोकराजा शाहू महाराज. शाहू महाराज. बरोबर. आणि मग मला असं वाटतं की शिक्षणाचा पाया रचणाऱ्या व्यक्ती, ज्या व्यक्तीने शिक्षण, समाज आणि समाजाला लागणारी प्रत्येक गोष्ट ही निर्माण केली स्वतःहून, स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी, बरोबर. हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं शाहू महाराज लोकांपर्यंत जाणं हे फार गरजेचं आहे. आणि शिवछत्रपतींचा वारसा जर कोणी तो वाढवला असेल पुढे तर शाहू महाराज. महाराजांनी बरोबर आहे, बरोबर. अगदी. आणि म्हणून आपण ते लहान मुलांसाठी आणतोय. आणि मला अर्थातच त्या पुस्तकावर काम चालू आहे आणि ते डिक्लेअर करायला वाटणार नाही की लवकरच लोकराजा शाहू महाराज यांचं लहान मुलांसाठीचं पुस्तक, बालसाहित्याचं पुस्तक, त्यात रोमांच असे चित्र असणार आहेत, सुंदर सुंदर असे, आणि ते आपल्यासाठी येणार आहे नक्कीच. छान छान कल्पना आहे. अगदी. आणि काय आपल्याला याच्या व्यतिरिक्त आणि कोणत्या पुस्तकाचं आपल्याला प्रकाशन करण्याची अपेक्षा आहे बालसाहित्यामध्ये? बालसाहित्यामध्ये आपण ऑडिओ व्हिडिओ तो आणतोच आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला इथल्या मुलांना पक्षी, प्राणी, निसर्ग, त्या निसर्गातल्या प्राण्यांची ओळख करून देणं, त्यांच्या संवर्धनाची गोष्ट सांगणं की कसं जगलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आज झाड तुटलं तरी मुलांच्या डोळ्यात पाणी येत नाही. ते आलं पाहिजे का? त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. सोशल मीडियातून या सगळ्या गोष्टी निर्माण व्हायला पाहिजेत, जायला पाहिजे. त्या होत नाहीत जसे हवे तसे. तुम्हाला संस्कार घडवले पाहिजेत. ते संस्कार बालसाहित्य घडवतं. बरोबर आहे. माळढोक सारखा पक्षी आता संपत चाललेला आहे. त्या पक्षावर आपण बोललं पाहिजे. मुलांना माहितीच नाही माळढोक काय आहे. बरोबर बरोबर. आयुष्यात आपण लोकांना शिकवणार आहोत का की बाबा वाघ बघा इथे पुस्तकात असा दिसतो? नाही ना. त्याला ते गोष्टी, तसा आवाज कसा आहे. आमचा मित्र शैलेश बिरादार म्हणून आहे, त्यांनी छान कल्पना राबवली आहे. ते ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून प्राण्यांचे आवाज आणि जे काही आहे ना ते असं वाटतं लाईव्ह मी तो प्राणी ऐकतोय माझ्यासमोर. ते प्राण्याच्या 3D इफेक्ट मध्ये त्यांनी केलेलं आहे. प्री प्रायमरी लेवलला खूपच ते एक संस्काराचा भाग आहे. मला असं वाटतं की तसे काही उपक्रम राबवले पाहिजेत, असं म्हणजे माझा एक मानस आहे. अशा लोकांना, अशा नव्या पिढीला आपण समोर आणलं पाहिजे जे विजनरी आहेत, त्या गोष्टींनी काम करतायत. मी आणखीन एका व्यक्तीचं नाव घेईन की सोशल मीडियाला मी परवा एका ठिकाणी पाहिलं की
नैसर्गिक मुद्द्यांवरती, सामाजिक मुद्द्यांवरती काही वेगळ्या अंगाने लिहिणारी मुलं देखील समाजामध्ये आहेत ना. रानमाणूस करणारा तो मुलगा कोकणातला, त्याने बऱ्याचशा गोष्टी मांडल्या. आमच्याकडे आदित्य बोरखडे म्हणून एक विद्यार्थी आहे, त्याने देखील सोशल मीडियाला बऱ्याचशा गोष्टी तो रीलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या, मला असं वाटतं ह्या लोकांना आपण प्रमोट करायचं आणि हीच लोक नव्या पिढीला नवे पण जे संकल्पना देतील ते देऊ शकतात ना असं. आणि मला वाटतं डिजिटली ते सगळं यायला पाहिजे. आणि म्हणून इथून पुढे बाल साहित्य पुस्तक रूपात तर येईलच, पण जास्तीत जास्त ते डिजिटली येईल. ऑडिओ व्हिडिओ मध्ये किंडल मध्ये जाईल, ते अमेझॉन वर जाईल, सगळ्या गोष्टींवरती फिर आणि ऍपवर तर येणारच आहे. आणि केतकी प्रकाशन याच्यात अग्रेसर राहील, एवढं मी आपल्या मार्फत मी लोकांना शाश्वती देतो. ओके ओके. आपण थोडं जरा आवर फेस्टिवल आवर सेलिब्रेशन संदर्भात 1-2 प्रश्न मी विचारतो आपल्याला. तर व्हॉट इन्स्पायर यू टू पब्लिश दिस बुक इन इंडियन फेस्टिवल अँड चिल्ड्रन्स? Because Indian festival they are not festivals, they are celebrations. Maybe some people who belongs to various religions, and they know what they want to say about the society, but society can conclude how to overthink or what, nothing all that, but festival says how to live. करेक्ट. हाऊ टू लिव्ह, तुम्ही कसं जगावं हे फेस्टिवल सांगतं. फेस्टिवल सेज हाऊ टू सर्व्हाइव्ह, हाऊ टू कनेक्ट विथ ब्रदरहुड अँड सिस्टरहुड विथ अदर कम्युनिटी. येस, अदर कम्युनिटी. बरोबर. फेस्टिवल सेज that's why we create English volume and version of that book, our festival and our celebration. Correct. How did you ensure that language contents are suitable for children? Obviously, they are in Maharashtra, Marathi and English. Both language, there is no third language. Okay. But if you want to include third language, obviously people have to recognize you. Yes, then but after 5th standard, it's okay. It's okay. After 5th standard, but primary level, we have to go for 2 languages. Mother language and English. International language. Correct. Obviously, English is a very superior language in world because anything... Communication. Yeah. Communication point of view, and if you think any literature of world literature, any literature in whichever field you have, it comes from English. It's maybe it's firstly translated in English, then it is easy to translate in another language. Correct. Obviously, I have wrote this a Marathi book, and somebody is come and says, "Man, oh sir, I want to translate into English and publish in English also. So correct. Can you?" Matlab, so we have to yes, we have to yes. Then because if my Marathi book is translated in English, then it is easy to translate in Malayalam, Telugu, and in another language. Hindi, whatever. So that's why we think about separately. It is an individual and like primary concept of this book. That is basically in English, because international boards, state boards, CBSE, ICSE boards, they are very local at it. Do you think book like this can strengthen national unity? Yes, obviously, because children are thinking nowadays. In our days, we have Muslim friends, we have Sikh friends, but nowadays there are no. Situation is very critical in India. Hindu communities, their friendship, like, are you Hindu? They're calling that type of scenario. So I said ki this book are fill up the gap between the community and unity and diversity. Because someone asks me, what's your language? I'm saying Marathi. And what's your national language? Unity and diversity. Because
There are 6,500 languages in India, India. Correct. and they all are living together in brotherhood and sisterhood. Correct. And my book, Our Festival, Our Celebration, is a basic, fundamental pioneer of that concept. Unity and diversity. Unity and diversity. That's Correct. What age group is this book most suitable for? any group. Any group. Good. At the age of those who are in Learning process. learning process, and 1 year old, 365 days year guides, then 1 year old child also hearing that book. Correct. Someone we who, are supposed someone who जो उसको सुना सके, अच्छे से बता सके, और हर एक एज के लिए है. At the age of first to till to 100. 100. Correct. What is next plan to write more children's books? I already said that in Marathi. That book, Lokaraja Shahu Chhatrapati, and who was a Shahu Chhatrapati, who was what is our culture, Correct. what is our history, Correct. what is our role models, Correct. what is our future. We talking about our conditions, our culture, our rituals, our religion dignity, Our history also. our history also, Correct. history towards community. Community. Correct. Yes. Correct. And that all fundamental concepts Covers. we covers on that Particular book, books, yes. particular books, including your celebrations and culture also. That is another part. But maybe your like culture revolution Correct. is coming from the child literature. That's why I want to publish that books in various type of. We conclude all these both books introduction. I'm really happy that what you are says, it is for students, parents, Indian society, all over world also. It will help us. It will help them to explore their knowledge, Yeah. Indian culture. Yes, yeah. So we sum up all this, Yeah. and we see the future in Indian books and all. Child literature also. Yeah, child literature. Thank you very much. Thank you very much.